धन्य तुमची भक्ती. तो देव दगडाचा, तो बकस्त वासाचा भुकेला, त्याला कुठं काय दिसतंय? असंच वाटतंय ना तुम्हाला समजासनी? अरे परत तसं नसतंय बाबांनो. समजा बघतोय तो, आणि म्हणून सांगतो, तुम्हाला जी काही सेवा करायची असेल ना ती आई बापाची करा. ते जिथे असताना करा. कारण ते जिथे असताना त्यांच्याकडे बघायला देखील आपल्याला येळ नसतो. त्यांच्या हाकेला उभी राहायला जमत नाही ना आपल्याला. आणि मग ते गेले की आपण जातो, या देवाची पूजा करतो, त्या देवाला नैवेद्य दाखवतो, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतो. अरे पर जिवंत असताना इतका त्रास दिल्यावर मेल्यावर त्या आई बापाच्या आत्म्याला कशी शांती मिळणार? सांगा ना. म्हणून सांगतो, ठीक आहे, सेवा करायची असेल ना ती आई बापाची करा. ते जिथे असताना करा. नाही तर बसा डोक्याला हात लावून. सांगतोय ते ऐकायचं तर ऐका, नाही तर राहिलं तुमचं तुमच्या पाशी. येतो म्या.